आणखीन एक गंमत सांगावीशी वाटते की ते विनयच्याच डोक्यातून आलेलं होतं की आमच्या चेहऱ्यामध्ये थोडाफार बदल केलेला होता त्याने. म्हणजे मला विदाऊट मेकअप, मग माझ्या दोन्ही गालांमध्ये सुपाऱ्या ठेवून माझे फोटो काढले होते, मग ह्यांचा काहीतरी वेगळा गेटअप, असं करून शेवटी एक स्लाइड यायची आणि त्याच्यामध्ये आता ह्या कसे दिसतात आणि आता ही कुठे आहे सुजाता, किंवा आता भाच्या कुठे कुठे आहे, अशा त्या स्लाइड्स यायच्या. आणि प्रेक्षकांना ते खरंच वाटायचं. म्हणजे काही बायकां मला आतमध्ये भेटायच्या, नशिबानं तुम्हाला असं भाच्या मिळालं ते, आणि त्यांना वाटायचं हे खरंच माझ्या बाबतीत घडलेली गोष्ट आहे. असं अनेक ठिकाणी व्हायचं. अनेक ठिकाणी अशा सुजाता मला भेटल्या. मी आधी असं वाटलं की एक वेगळं नाटक आहे, काहीतरी गंमत आहे म्हणून. पण नंतर जसे जसे प्रयोग व्हायला लागले तशा अनेक स्त्रिया, महिला अशा भेटल्या की हे आमच्या बाबतीत झालंय, हे माझ्या शेजारच्या बाबतीत घडतंय, आमच्या मुलीच्या बाबतीत घडतंय, असे सांगणारे खूप जण भेटले. आणि तेव्हा खरं त्या नाटकाची दाहकता कळायला लागली, समजायला लागली. आणि मुख्य म्हणजे ह्या नाटकामुळे मी विनयच्या खूप जवळ आले. मला माझा एक चांगला मित्र, मला माझा सल्लागार, गुरु असा मला मिळाला होता. अजूनही तो इथे कुठेतरी फिरत असेल आमच्याबरोबर असं मला वाटतं. आणि मला गिरीश सारखा एक खूप छान मित्र मिळाला की ज्याच्या बरोबर मी काहीही बोलू शकते, कसंही वागू शकते, तो तितकेच माझे लाड करतो. आणि संजय सारखा मला एक मित्र आणि नवरा मिळाला असं मी म्हणेन या नाटकाद्वारे. त्यामुळे कुसुमला जसं तुम्ही विसरू शकत नाही तसं मीही विसरू शकत नाही. आणि माझ्या आयुष्यातलं एक वेगळं वळण आहे कुसुम मनोरलेले. कारण या नाटकामुळे मला सगळेजण ओळखायला लागले. आणि या नाटकामुळे मला या दोन व्यक्ती ज्या अविभाज्य घटक आहेत माझ्या आयुष्याच्या, असं मी म्हणेन, ते मला या दोन व्यक्ती मिळाल्या.